हॅलो भावाना, आपण घराला ऊस पाय मागुनीचे झाडे आपल्या माग पेराची मक्का 2 एकर आहे. त्यात पुरी मक्का पेराची. तुम्ही मक्का राहणार आहे. पुरी मक्का राहणार आहे सगळ्यामध्ये. मागुनी झाड आहे त्याच्यात मक्का राहणार पुरी. सगळ्यात मक्का राहणार याच्यात. ऊसाचे ठिपर 2 आणू. मागुनीचे झाड आहे. झाडाला फळ येणार आणखीन 3 वर्षाच्या झाडाला मस्त फळ येऊ शकतं आणि येणारच फळ. मी म्हणतो कोपऱ्यात ऊस आहे आपला. इकडं आपलाच ऊस आहे पुरा. झाडाला भारी झालेली. गवत काढून टाकायचं पुरं त्या साईडतून. बघा ह्या साईडला ऊस आहे. पुरा ऊस 2-3 एकर आपलाच. ऊस खूप ज्यादा येईल. ऊस आहे इकडं त्या साईडनं सगळं ऊस. एखादा टिपरा होता एखाद्या ऊसाचं मस्त. डुकरं जाते याच्यात. हॅलो भावा, हे मागुनीचे झाड आहे. याच्यात सोयाबीन होती आपली. हे झाडं खूप हे झाले. 2 वर्ष झालेले या झाडाला. 2-3 वर्ष लावून. खाली पाणी तुंबतं. या साईडनं पाणी तुंबतं. पावसाळ्यात खूप पाणी तुंबतं. खोल पाणी तुंबतं. 1 एकरमध्ये पाणी तुंबतं.
हे आपल्या शेजाऱ्याच्या ह्याच्यात ऊस आहे, त्याला ऊस खायला जाऊ आपण. मस्तपैकी ऊस लागेल आता. खूप या शेजाऱ्याच्या पलीकडून हे पाण्याने झाडं पिवळे बी येतात बरं का. खूप इथं पाणी तुंबत पहा किती गवत. इतक्या जागेत पूर्ण पाणी तुंबतं पावसाळ्यात, पूर्ण फुल पाणी तुंबेल राहतं. हे बघा हे झाड एक मोडलं हरणीनं अशी झाडं मोडली. पहा केवढं झाड आहे, झाड मोडून टाकलं पहा हरणी. अशी झाडे मोडीत राहतात हरणी. हे इथं पूर्ण पाणी तुंबतं. पावसाळ्यात खूप पाणी तुंबेल राहतं इथं, खूप हे व्हायला राहतं. त्या बाई ऐकून ऊस शेजाऱ्याचा मस्तपैकी. गवत झालेलं आहे बघ. झटका मशीन हे बघ, या शेतकऱ्याने ऊसाला खेटून झटका मशीन लावलेली आहे. इकडं आपली झाड आहे, हे झाड हे शेजाऱ्यांनी इकडं झटका मशीन लावलेलं आहे शेतामध्ये, झटका द्यावा म्हणून. हे पहा तोडला मी आता ऊस खायला. थोडी मारून जातो त्याला, करंट लागत बरं काय. झटका मशीन करंट मारित ते. आता ओपनर आलेले